नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या घरात असते, एप्सम सॉल्ट. आता हे फक्त अंघोळीच्या पाण्यात टाकायची गोष्ट नाहीये, याच्यामागे एक जबरदस्त विज्ञान आहे आणि याचे फायदे ऐकून तर तुम्ही खरंच चकित व्हाल. चला तर मग सुरू करूया. पण एक मिनिट थांबा. आपण याला एप्सम सॉल्ट म्हणतो, म्हणजे मीठ. पण काय होईल जर मी म्हटलं की हा सामान्य घरगुती उपाय खरं तर मीठ नाहीये? हो, हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? याच प्रश्नाचं उत्तर या घरगुती उपायाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. तर उत्तर आहे नाही. एप्सम सॉल्ट हे खरं तर मीठ नाहीच आहे. ते एक नैसर्गिक खनिज आहे, एक कंपाऊंड. या दोन मुख्य गोष्टी आहेत, मॅग्नेशियम आणि सल्फेट. म्हणजे बघा, आपली सुरुवातच एका मोठ्या गैरसमजाला दूर करण्यापासून होतीये. याची गोष्ट पण खूपच इंटरेस्टिंग आहे. साधारण 400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये हेनरी विकर नावाचा एक गुराखी होता. त्याने चुकून एक पाणी प्यायलं आणि काय आश्चर्य, त्याची बद्धकोष्ठतेची जुनी समस्याच दूर झाली. मग पुढे जाऊन 1700च्या दशकात डॉक्टर ब्लॅक यांनी त्याचे जे आराम देणारे गुणधर्म आहेत ना, ते लोकांपर्यंत पोहोचवले आणि तेव्हापासून हे प्रचंड लोकप्रिय झालं. बरं, मग या एप्सम सॉल्टच्या फायद्यांमागचं खरं रहस्य काय आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे जे दोन मुख्य घटक आहेत ना, मॅग्नेशियम आणि सल्फेट, त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. चला आधी भेटूया मॅग्नेशियमला. हा आहे याचा हिरो इन्ग्रेडियंट. डॉक्टर केम तर याला आराम देणारं खनिज असं म्हणतात. म्हणजे जेव्हा कधी खूप स्ट्रेस आला असेल किंवा स्नायू दुखत असतील, तेव्हा हे मॅग्नेशियम अगदी जादूसारखं काम करतं. आणि हे किती महत्वाचं आहे हे या आकड्यावरून कळेल. 600 पेक्षा जास्त. हो, बरोबर ऐकलत. आपल्या शरीरातल्या 600 पेक्षा जास्त महत्वाच्या केमिकल रिॲक्शन्समध्ये मॅग्नेशियम मदत करतं. आता विचार करा, हे किती आवश्यक असेल. म्हणजे बघा, आपलं हृदय व्यवस्थित चालू ठेवण्यापासून ते इन्सुलिन बनवण्यापर्यंत, आपल्या नर्व्हस सिस्टमला कंट्रोल करण्यापासून ते सेरोटोनिन म्हणजे तो फील गुड हॉर्मोन असतो ना, तो बनवण्यापर्यंत इतकी सगळी महत्वाची कामं हे एकटं मॅग्नेशियम करतं. थोडक्यात काय, तर याच्याशिवाय आपलं चालणारच नाही. आता वळूया दुसऱ्या घटकाकडे, तो म्हणजे सल्फेट. याला सोप्या भाषेत समजायचं तर एक क्लिनिंग एजंट किंवा डिटर्जंट समजा. हे सल्फेट काय करतं तर ते आपले स्नायू आणि सांधे यांचं काम सुधारायला मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातले जे विषारी पदार्थ आहेत त्यांना बाहेर काढतं. आणि म्हणूनच तर याचा वापर अनेक डिटर्जंट, साबणं आणि टूथपेस्टमध्ये सुद्धा केला जातो. चला, आता थेरी भरपूर झाली. आता बघूया याचे प्रॅक्टिकल फायदे. खास करून एप्सम सॉल्टच्या पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने काय काय होतं ते पाहूया. पहिला फायदा म्हणजे वेदना आणि सूज कमी होते. समजा स्नायू दुखतायत, सांधेदुखी आहे किंवा कुठे मार लागून सूज आली असेल, तर या सगळ्यावर हा एक एकदम प्राथमिक आणि जबरदस्त उपाय आहे. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून बघाच. दुसरं म्हणजे पायातले पेटके म्हणजे क्रॅम्प्स. अनेकांना रात्री पायात गोळे येतात, बरोबर? तर हे बऱ्याचदा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतं. आणि गंमत म्हणजे ही कमतरता रक्ताच्या चाचणीत पटकन सापडत सुद्धा नाही. अशा वेळी एप्सम सॉल्टच्या पाण्याने शेक दिला ना, तर हे पेटके कमी व्हायला खूप मदत होते. तिसरा फायदा तर आपण आधीच बघितलाय, आठवते? मॅग्नेशियम म्हणजे आराम देणारं खनिज. दिवसभराची धावपळ, कामाचा स्ट्रेस या सगळ्यानंतर कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून त्यात पाय सोडून बसण्यासारखा दुसरा आराम नाही. आता ज्यांच्या टाचांना भेगा पडल्या आहेत किंवा त्वचा खूप जाड झाली आहे, त्यांच्यासाठी तर हा एक वरदान आहे. हे काय करतं तर त्वचेला एकदम मऊ करतं आणि त्वचेचा जो पीएच बॅलन्स असतो ना, तो सांभाळतं. त्यामुळे त्या भेगा लवकर भरून यायला मदत होते. याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे हे एक पॉवरफुल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल एजंट आहे. म्हणजे काय, तर हे बुरशी आणि बॅक्टेरिया या दोघांनाही मारतं. त्यामुळे पायांना होणारे इन्फेक्शन्स टाळता येतात. इतकंच नाही, तर वाढलेल्या नखांसारख्या समस्यांमध्ये तर अँटीबायोटिक्सचा पर्याय म्हणून सुद्धा याचा विचार केला जातो. सहावा फायदा आहे पायांच्या दुर्गंधीपासून सुटका. पायांना जो एक विशिष्ट वास येतो ना, तो काही बॅक्टेरियांमुळे येतो. एप्सम सॉल्ट थेट त्याच बॅक्टेरियांना टार्गेट करतं आणि त्यांनाच मारून टाकतं. परिणाम, पायांची दुर्गंधी पूर्णपणे गायब. आणि सातवा फायदा सांगण्यासाठी डॉक्टर केम त्यांच्या मुलाचा एक किस्सा सांगतात. त्याच्या पायात काहीतरी रुतलं होतं आणि तो बिचारा वेदनेने खूप रडत होता. तेव्हा त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, त्याचे पाय एप्सम सॉल्टच्या पाण्यात बुडवून ठेवायला सांगितले. आणि काय सांगू, थोड्याच वेळात त्याची वेदना पूर्णपणे थांबली. आता यापेक्षा चांगला पुरावा काय असू शकतो, नाही का? पण थांबा, ही गोष्ट फक्त पायांपुरती मर्यादित नाहीये. एप्सम सॉल्टचे अजूनही बरेच उपयोग आहेत, ज्यामुळे ते एक संपूर्ण घरगुती आरोग्य उपायच बनतं.
उदाहरणार्थ जर हे तोंडावाटे घेतलं तर ते रेचक म्हणून म्हणजे पोट साफ करायला मदत करतं. कधीकधी डॉक्टर शिरेद्वारे सुद्धा देतात, विशेषतः मायग्रेन किंवा झटके आल्यावर. आणि हो, पूर्ण अंगाच्या अंघोळीसाठी वापरलं तर वजन कमी करायला आणि स्ट्रेस घालवायला सुद्धा याची मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याचे उत्तम परिणाम मिळवण्यासाठी पाण्याचं तापमान आणि सॉल्टचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. तर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. एक साधा, सोपा 400 वर्षे जुना उपाय आपल्या आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची एक हरवलेली किल्ली ठरू शकतो का? यावर विचार नक्की करून बघा.